लाकडं पाडलं उचलून घे. कशी चादर काढायची विजय श्रीपती कदम. आम्ही हातरवाडी गावामध्ये आज बघू शकतो की मला वाटतं ही चौथी पिढी आमची असेल की स्मशानभूमी नाही, काही नाही. प्रत्येक आमदार खासदार प्रत्येक समाजाचा प्रतिनिधी येतो आहे. तुमचं पैसे मंजूर झाले ते 50 लाख 2 लाख 8 लाख ही समाज व्यवस्थेतले सगळे प्रतिनिधी येऊन आम्हाला मोठी मोठी आश्वासनं देत होते. पण आमची जवळपास ही तिसरी पिढी आहे. स्मशानभूमी नाही, काही नाही, काही नाही. आम्ही असंच आपलं करतो. इव्हन दवाखान्याचा पण इथं जवळपास कुठं काय आम्हाला हे होण्यासारखं नाही आहे. रस्ता कुठेतरी आत्ता मला वाटतं काहीतरी 100 वर्षातून रस्ता आम्हाला झालेला आहे. पण स्मशानभूमीची ही जी आमची एक मोठी समस्या आहे, गेली जवळजवळ तिसरी पिढी आम्ही या समस्येला तोड देत आहोत. तर समाज व्यवस्थेने किंवा प्रतिनिधींना म्हणा किंवा स्थानिक आमदारांना म्हणा किंवा खासदारांनी म्हणा किंवा इथे कलेक्टर म्हणा यांनी या आमच्या ग्रामस्थांच्या हातवडीकर ग्रामस्थांच्या या समस्येकडं गांभीर्याने बघावं आणि आम्हाला न्याय द्यावा ही आमची विनंती आहे. रात्रीवाडी आमचा संशयजवळ रस्ता 10 वर्ष होतोय. 10 वर्ष झाले आमच्या रस्ते झाल्या. रस्ता आज होतोय, उद्या होतोय, परवाशी होतोय आणि म्हणते पैसे पडले ते आणि आमच्या रस्त्याचं काहीच काम नाही अजून. आम्ही काय करायचं? प्रत्येक वेळेला सांगणार, तो म्हणणार आम्ही रस्ता करतो, ते रस्ता झाला आहे, मंजूर झाला आहे, त्या मोरे आल्यात आहे. कोण काहीच बघत नाही इकडं. असे आमच्या गावात जर असं झाल्यानंतर आम्ही असं पत्रा घरचा आणायचा आणि त्याच्याबरोबर झाकण करायचं आणि ते आम्ही मैतं जाळायची. मी सुनील ज्यांच्या कदम, गाव हातरेवाडी, पोस्ट टाकटी, तालुका जावली, जिल्हा सातारा. हे आमच्या गावामध्ये स्मशानभूमीचा रस्ता नाही साहेब. रस्ता मंजूर झाला आहे असं बोलून 3-4 मीटर झाले. आता मी गावची पत्र्याची पानं आणून वरती टाकली. ते पाऊस चालू आहे इथं आणि ते अग्नी द्यायला आम्हाला खाली यायला त्रास होतो आहे. तर काहीच आमची सुखसोय नाही, काय नाही. 3-4 मीटर झाले. नुसतं आमची शासन फसवणूक करते. नुसतं मंजूर झालं. आतापर्यंत काम झालं नाही.